नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, माझे नाव अजय। मी कोल्हापूरला एका नामवंत आणि मोठ्या ज्वेलरीच्या दुकानात सेल्समॅन म्हणून जॉब करतो। तुम्ही सर्वजण जाणताच की सोन्याच्या खरेदी हा महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय असतो। त्यामुळे आमच्या शॉपमध्ये रोज नवनवीन फॅशनेबल आणि देखण्या स्त्रियांचे सोने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी असायची। दुकानात येणाऱ्या त्या सुसंस्कृत आणि आधुनिक महिलांचे सौंदर्य पाहून माझ्या मनात अनेकदा शृंगारिक विचार यायचे। त्यांचे ते देखणे रूप, साडी नेसण्याची पद्धत आणि त्यांचे चालणे बोलणे पाहून मी भारावून जायचो। त्या सौंदर्याच्या आठवणी अनेकदा माझ्या रात्रीच्या स्वप्नातही डोकवायच्या। मी दिसायला देखणा आणि सुदृढ होतो। वय वर्ष 24। आता कुठे दाढी मिशा फुटू लागल्या होत्या आणि अंगकाठीने चांगला धडधाकट असल्यामुळे मी लोकांचे लक्ष आकर्षित करायचो। पण स्वभाव खूप लाजाळू असल्यामुळे आजपर्यंत कोणत्याही मुलीशी किंवा स्त्रीशी थेट बोलण्याचे किंवा मनातल्या भावना सांगण्याचे धाडस माझ्यामध्ये झाले नव्हते। आमच्या दुकानाची मालकीन सुरेखा त्या दिसायला खूप आकर्षक आणि देखण्या होत्या। त्यांची संवाद साधण्याची पद्धत खूप गोड होती। त्या कधीतरीच दुकानात यायच्या, पण जेव्हा यायच्या तेव्हा सगळ्या कर्मचाऱ्यांशी खूप खूप आदराने बोलायच्या। माझ्याशी त्यांची 2-4 वाक्ये प्रेमाने व्हायची। एकदा मालकांच्या घरी एक मोठा कौटुंबिक कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमासाठी काही विशेष आणि महागडे दागिने घरी पोहोचवायचे होते, म्हणून मालकांनी विश्वासाने मला दुकानातील दागिन्यांच्या बॉक्ससह स्वतःच्या गाडीत बसवून घरी नेले। सायंकाळचे 5:30 वाजले असतील। आम्ही मालकाच्या गाडीतून त्यांच्या सुंदर बंगल्यावर पोचलो। तिथे पाहुण्यांची रेलचेल होती आणि चहापानाचा कार्यक्रम सुरू होता। घरात पाऊल टाकताच माझी नजर पहिल्यांदा मालकाच्या मुलीवर म्हणजेच सानूवर पडली। ती साधारण 18 ते 19 वर्षाची असेल। ती एक आधुनिक टी-शर्ट घातला होता, ज्यामध्ये तिची तरुण आणि देखणी शरीरयष्टी खूपच उठून दिसत होती। तिचे ते निष्पाप पण मादक रूप पाहून माझ्या अंगावर एक शहारा आला आणि माझ्या मनात एक वेगळीच शृंगारिक ओढ निर्माण झाली। त्या गडबडीत मी बाथरूमच्या दिशेने निघालो। जेव्हा मी बाथरूममध्ये जात होतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावरील संकोच आणि हावभाव पाहून मालकीन सुरेखा माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसल्या। मी थोडा लाजत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले। तेवढ्यात सानूची नजर आणि माझी नजरानजर झाली। तीही माझ्याकडे पाहून गोड हसली। मला खूप लाज वाटल्यासारखे झाले, त्यामुळे मी मान खाली घालून थेट बाथरूमकडे गेलो आणि फ्रेश होऊन बाहेर आलो। कार्यक्रमाची गडबड संपायला रात्र झाली। पाहुणे निघून गेल्यावर मालक आणि त्यांचे कुटुंबीय जेवायला बसले। मालकींनी मलाही आग्रह करून जेवणाचे ताट वाढले। आम्ही जेवत असतानाच अचानक मालकांना एका महत्त्वाच्या कामाचा फोन आला। ते घाईघाईत ड्रायव्हरला घेऊन बाहेर पडले आणि रात्री परत आलेच नाहीत। त्यांनी मालकीनला सकाळी परत येणार असल्याचे फोनवरून कळवले। आता खूप उशीर झाला होता आणि मला माझ्या घरी जायचे होते। माझ्याकडे स्वतःची गाडी नव्हती। मालकीन आणि सानू या दोघींची समोर मला गाडी नसल्याचे सांगायला खूप संकोच वाटत होता, पण मालकीन सुरेखा खूप आपुलकीने मला जेवणाचा आग्रह करत होत्या आणि खूप गोड बोलत होत्या। सानू ही मोजकेच पण कौतुकाचे प्रश्न विचारत होती। मला घरी जाण्यासाठी कोणतेही साधन नव्हते आणि तितक्यात बाहेर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला। रात्रीचे 9:30 वाजून गेले होते। मुसळधार पाऊस आणि रात्रीचे 9:30 वाजल्यामुळे बाहेर पूर्णपणे अंधार झाला होता। सुरेखा मालकीन मला म्हणाल्या, अजय, बाहेर बघ किती पाऊस पडतोय। या पावसात आणि एवढ्या रात्री कुठे जातोस? आजची रात्र तू इथेच थांब, सकाळी निवांत दुकानात जा। सुरुवातीला माझ्या मनात खूप संकोच निर्माण झाला। मी मान डोलावत म्हणालो, नाही मालकीनबाई, नको, मी जातो कसा तरी। पण पावसाचा जोर इतका होता की बाहेर पडणे अशक्यच नव्हते। शेवटी मी माझ्या आईला फोन केला आणि रात्री घरी येऊ शकणार नसल्याचे सांगितले। माझे बोलणे ऐकून सोफ्यावर बसलेली सानू गालातल्या गालात हसली आणि माझ्याशी गप्पा मारू लागली। सुरेखा मालकीन मात्र आम्हाला दोघांना तिथे सोडून तिच्या बेडरूममध्ये काहीतरी आवराआवरी करण्यासाठी निघून गेल्या। हॉलमध्ये आता मी आणि सानू दोघेच होतो। बोलता बोलता आमच्यातील कामाचा संकोच दूर झाला आणि आम्ही खूप चांगले मित्र बनलो। वयातील फरकामुळे आमच्या गप्पा हळूहळू कॉलेज मित्रमैत्रिणी आणि वैयक्तिक आवडीनिवडींवर वळू लागल्या। सानू खूप मनमोकळेपणाने बोलत होती। गप्पा मारताना तिने मला दुपारी बाथरूममध्ये जाताना झालेल्या संकोचाबद्दल विचारले, तेव्हा मी पुरता लाजून गप्प झालो।
तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडून सुरेखा मालकीन बाहेर आल्या. त्यांनी गुलाबी रंगाचा एक नाईट गाऊन घातला होता. त्यांचे लांबलचक काळेभोर केस पाठीवर सुटलेले होते. त्या गाऊनमध्ये मालकींचे ते परिपक्व आणि देखणे रूप पाहून माझे डोळे जणू पांढरेच झाले. माझ्या 24 वर्षाच्या आयुष्यात मी इतकी सुंदर आणि मादक स्त्री कधीच इतक्या जवळून पाहिली नव्हती. त्या आमच्या जवळ आल्या आणि सानूला म्हणाल्या, सानू, किती वेळ गप्पा मारत बसणार आहात? आता बास करा. अजय खूप थकला असेल, त्याला त्याची रूम दाखव, चल. सानूने जाता जाता माझा मोबाईल नंबर घेतला आणि मला माझी रूम दाखवली. मी खोलीत आलो आणि बेडरूममध्ये पडलो. खोलीमध्ये लाल रंगाचा एक मंद आणि धुंद दिवा जळत होता. मी माझे कपडे बदलले आणि फक्त अंतर्वस्त्रावर बेडवर पडून विचार करू लागलो. माझ्या डोळ्यासमोर मालकीन सुरेखा यांचे ते गाऊनमधील रूप सारखे फिरत होते. मनात शृंगारिक विचार चक्रावून आले होते आणि माझे शरीर एका वेगळ्याच ओढीने थाटार होत होते. तेवढ्यात सानूचा मला मेसेज आला आणि नंतर फोन आला. आम्ही फोनवर खूप हळू आवाजात बोलू लागलो. सानू फोनवर खूप लाडिक आणि शृंगारिक भाषेत बोलत होती, ज्यामुळे मला माझ्या मनातील भावना अधिकच तीव्र झाल्या. मी बेडवर पूर्णपणे मुक्त अवस्थेत पडून स्वतःच्याच धुंदीत हरवून गेलो होतो. साधारण तासभर झाला असेल. फोनवर बोलत असतानाच अचानक माझे लक्ष खोलीच्या दरवाजाकडे गेले. तिथे अंधारात कोणीतरी उभे राहून माझ्याकडे पाहत होते. मी दचकून फोन कट केला आणि विचारले, कोण आहे तिथे? दरवाजा हलकासा ढकलून सुरेखा मालकीन खोलीत आल्या. अत्यंत अधकपणे हसल्या आणि म्हणाल्या, अजय, मी आहे. त्या हळूहळू चालत थेट माझ्या बेडजवळ आल्या. मी प्रचंड घाबरलो होतो आणि संकोचाने बाजूला असलेली चादर स्वतःवर ओढून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण माझ्या अंगावरील चादर बाजूला सरकत करत त्यांनी थेट माझ्या हातावर आपला मऊ हात आणि उबदार हात ठेवला. त्यांच्या त्या पहिल्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. कित्येक वर्षापासून ज्या सुखाची मी केवळ स्वप्ने पाहत होतो, ते सुख आज इतक्या अनपेक्षितपणे माझ्यासमोर उभे होते. मालकींच्या त्या स्पर्शाने आमच्यातील शृंगाराला एक नवीन आणि धुंद वाट मोकळी करून दिली होती. खोलीमधील पसरलेल्या त्या मंद लाल दिव्याच्या प्रकाशात सुरेखा मालकींचे माझ्या बेडजवळ येणे माझ्यासाठी अत्यंत अनपेक्षित होते. त्यांनी जेव्हा माझा हात आपल्या हातात घेतला, तेव्हा माझ्या मनातील भीती आणि संकोच एकाच वेगळ्याच धुंदीत बदलला. माझ्या 24 वर्षाच्या आयुष्यात मी पहिल्यांदाच एका देखण्या स्त्रीचा इतका जवळून आणि आपुलकीचा स्पर्श अनुभवत होतो. माझ्या अंगावर आनंदाचा एक शहारा आला होता. सुरेखा मालकीन उठून खोलीचा मोठा लाईट चालू केला. त्या प्रकाशात त्यांचे ते नाईट गाऊन मधील रूप अत्यंत आकर्षक आणि देखणे दिसत होते. त्यांनी हळुवारपणे आपल्या केसांची बट मागे सारली आणि माझ्याकडे एका वेगळ्याच मादक नजरेने पाहिले. त्या नजरेत एक तीव्र ओढ आणि कित्येक वर्षाचे एकाकीपण स्पष्ट जाणवत होते. मी त्या वातावरणात स्वतःला रोखू शकलो नाही. मी पुढे सरकलो आणि त्या देखण्या रूपाला जवळ ओढत त्यांच्या ओठावर एक हळुवार सुगंधी आणि प्रेमळ चुंबन घेतले. माझ्या या धाडसाने त्या आणखीनच सुखावल्या आणि आमच्यातील शृंगारिक जवळीक परकोटीला पोचली. त्यांनी अत्यंत हळू आवाजात माझ्याशी बोलायला सुरुवात केली. अजय, खूप दिवस झाले रे. घरच्या जबाबदाऱ्या आणि व्यवसायाच्या गडबडीत मला स्वतःसाठी असा शांत आणि प्रेमाचा क्षणच मिळाला नव्हता. आज तुझ्या या सोबतीने माझ्या मनावरचे सगळे ओझे दूर झाले आहे. त्यांचे भावनिक शब्द ऐकून माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि ओढ आणखीनच वाढली. आम्ही दोघेही बेडवर एकमेकांच्या खूप जवळ बसलो होतो. त्या शांत आणि सुगंधी रात्री बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आमचा संवाद अधिकच गडद होत गेला. आम्ही एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेलो होतो. तो प्रसंग केवळ शारीरिक नव्हता, तर दोन मनांचे एकमेकांशी झालेले एक सुंदर आणि उत्कट मिलन होते. कित्येक तासांच्या त्या धुंद आणि रेशमी सोबतीनंतर आम्ही दोघे अत्यंत तृप्त आणि शांत झालो. काही वेळाने सुरेखा मालकीनीने स्वतःला सावरले, आपल्या केसांचा आंबाडा बांधला आणि माझ्याकडे पाहून एक अत्यंत गोड आणि स्मितहास्य गेले. त्या उठल्या आणि म्हणाल्या, अजय, आजची ही रात्र मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. असे म्हणून त्यांनी स्वतःचे कपडे व्यवस्थित केले आणि त्या शांत पावलांनी आपल्या रूमच्या दिशेने निघून गेल्या. मी बेडवर तसाच पडून त्या संपूर्ण प्रसंगाचा विचार करत होतो. माझ्या आयुष्यातील हा पहिलाच रोमॅन्टिक अनुभव होता, जो इतका सुंदर आणि अविस्मरणीय असेल असे मला कधीच वाटले नव्हते. पण हा खेळ इथेच संपणारा नव्हता, कारण जेव्हा मी खोलीच्या दरवाजाकडे पाहिले, तेव्हा मला तिथे एक आणखी अनपेक्षित धक्का बसणार होता, ज्याने या नात्याला एक संपूर्ण वळण दिले. सुरेखा मालकीन
खोलीबाहेर निघून गेल्यावर खोलीत पुन्हा एकदा तीच शांतता पसरली. मी बेडवर तसाच पडून होतो, पण माझे मन अजूनही त्या सुगंधित धुंदीत हरवलेले होते. माझ्या आयुष्यातील तो पहिलाच अनपेक्षित आणि अद्भुत शृंगारिक प्रसंग होता. मी स्वतःशीच विचार करत होतो की काही तासापूर्वी जे काही घडलं ते खरे होते की मी एखादे सुंदर स्वप्न पाहत होतो. मी उठलो, अंगावर चादर घेतली आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्रीचा तो प्रसंग मनात घोळवत असतानाच अचानक माझे लक्ष खोलीच्या दरवाजाकडे गेले. बाहेर हॉलमधील मंद प्रकाश खोलीच्या उघड्या दरवाजातून आत येत होता. मला जाणवले की बाहेर कोणीतरी उभे आहे. मी निरखून पाहिले तर तिथे दरवाजापाशी मालकिनीची मुलगी म्हणजे सानू उभी होती. तिने फक्त आमच्या बोलण्याचा आणि खोलीतून येणाऱ्या आवाजाचा अंदाज घेतला असावा असे मला वाटले. जेव्हा माझी आणि तिची नजर झाली तेव्हा ती अजिबात घाबरली नाही. उलट तिच्या चेहऱ्यावर एक गोड आणि खोडकर हसू होते. ती तिथून काही न बोलता गुपचूप आपल्या खोलीत निघून गेली, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. सानूचे ते वागणे पाहून माझ्या मनात एक वेगळीच धडधड निर्माण झाली. मला समजले की तिला आमच्या नात्याबद्दल आणि या रेशमी गुपिताची पुसटशी कल्पना आली आहे, पण तिने ते खूप सकारात्मकतेने घेतले होते. काही वेळातच मी स्वतःला सावरले, अंग पुसले आणि कपडे घालून शांतपणे बेडवर पडलो. माझे शरीर थकले होते, पण मनात एक वेगळेच समाधान होते. सुरेखा मालकिनीने जाता जाता माझ्या कानात गोष्टीत म्हटले होते, अजय, तू आजपासून माझ्या मनाचा राजा झाला आहेस. मला तुझा सहवास आता रोज हवा आहे. त्याचे ते शब्द माझ्या कानात गुंजत होते, पण आता कथेला एक नवीन वळण मिळाले होते. सानूच्या त्या खोडकर नजरेने माझ्या मनात एक नवीन उत्सुकता निर्माण केली होती. आमच्या या नात्याचे हे गुपित आता फक्त आम्हा दोघांपुरे ते मर्यादित राहिले नव्हते, तर त्यात सानूचीही एक मूक संमती मिळाली होती. या नवीन वळणामुळे पुढे काय घडणार याचे वेळ आता मला लागले होते. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा खोलीत खिडकीतून येणारा कोवळा प्रकाश पसरला होता. बाहेरचा पाऊस आता पूर्णपणे थांबला होता आणि वातावरणात एक सुखद गारवा होता. मी उठलो आणि रात्री घडलेल्या त्या सर्व प्रसंगाचा विचार करू लागलो. मनात थोडी धाकधूक होती की सानूने मला आणि तिच्या आईला एकत्र पाहिले होते, त्यामुळे पुढे काय होईल या विचाराने मी थोडा काळजीत होतो. मी फ्रेश होऊन हॉलमध्ये आलो तर तिथे सुरेखा मालकीन आणि सानू दोघीही बसल्या होत्या. मला पाहताच सानू नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही राग किंवा नाराजी नव्हती. सुरेखा मालकिनीने मला जवळ बोलावले आणि खूप आपुलकीने चहा दिला. त्या माझ्याकडे पाहून अतिशय आदराने म्हणाल्या, अजय, आज कित्येक दिवसांनी मला मनापासून खूप आनंद झाला आहे. तू मला जे सुखद क्षण आणि मानसिक समाधान दिलेस ते मी कधीच विसरू शकत नाही. मला तुझी ही सोबत आणि हा विश्वास भविष्यातही असाच हवा आहे. मी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणालो, मालकीनबाई, तुम्ही माझा जो विश्वास केलात तो मी कधीच तुटू देणार नाही. दुकानात आणि वैयक्तिक आयुष्यातही मी नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. आमचे हे बोलणे ऐकून बाजूला बसलेली सानू पुढे आली आणि तिने माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. सानूच्या त्या समजूतदारपणाने माझ्या मनावरचे सगळे ओझे उतरले. त्यानंतर काही वेळातच मालकांचा फोन आला की ते दुकानात थेट पोहोचणार आहेत. त्यामुळे मीही मालकिनीचा आणि सानूचा निरोप घेऊन दुकानाच्या दिशेने निघालो. जाताना सुरेखा मालकिनीच्या डोळ्यात माझ्याबद्दलची तीच जुनी ओढ आणि एक कमालीचा आदर मला पुन्हा पाहायला मिळाला. त्या रात्रीच्या घटनांनी माझे मन गोंधळले होते. सुरेखा मालकीन शांतपणे खोलीतून गेल्यावर मी बेडवर पडून सगळ्यांचा विचार करत होतो. क्षणभरापूर्वी अनुभवले ते सगळे जणू स्वप्न होते की वास्तव हेच समजत नव्हते. पण त्याहूनही मोठा धक्का म्हणजे दरवाजात उभी असलेली सानू. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक जाणीवतेचा गोड खोडकरपणाचा भाव होता. तिने काही न बोलता वळून गेल्यावर माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. सकाळी मी उठलो तेव्हा बाहेर पाऊस थांबला होता. घरात शांतता होती. मी हॉलमध्ये आलो तेव्हा सानू स्वयंपाकघरात आईसोबत नाश्ता करत होती. मला पाहताच ती मंद असली, पण तिच्या हसण्यात काल रात्रीची जाणीव दडली होती. सुरेखा मालकीन मात्र नेहमीसारख्या शांत आणि सौम्य नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाल्या, अजय, नीट झोप झाली ना? रात्री खूप पाऊस होता. त्यांच्या आवाजात सामान्यपणा होता, पण नजरेत एक वेगळीच कोमलता होती. नाश्ता करता करता वातावरण जरी सामान्य वाटत होते, तरी तीनही जणांच्या मनात मात्र काल रात्रीचे प्रसंग शब्दांशिवाय फिरत होते. दुकानात जायची वेळ झाली. सानू मला गेटपर्यंत सोडायला आली. गेटजवळ येताच ती हळू आवाजात म्हणाली,
अजय, काल रात्री मी बरेच काही पाहिलं, पण काळजी करू नको, मी काहीच चुकीचं समजत नाही. तिचा हा अनपेक्षित खुलासा ऐकून मी दचकून तिच्याकडे पाहिले. ती पुढे म्हणाली, आई खूप एकटी असते आणि तू तिला आधार देऊन बोललास ते तिच्यासाठी नवीन होतं. मला तिचा आनंद दिसला. तिचा आवाज अगदी समजूतदार आणि परिपक्व वाटत होता. तिच्या या शब्दांनी माझ्या मनातील धडधड काहीशी शांत झाली. तितक्यात सुरेखा मालकीनही गेटजवळ आल्या. त्यांनी माझ्या खांद्यावर हलका हात ठेवून म्हणाल्या, आज दुकानात फार काम नाही, पोचल्यावर मला मेसेज कर, मला काही दागिन्यांची माहिती तुझ्याकडून घ्यायची आहे. त्यांच्या आवाजात एक सौम्य सूचक आपुलकी होती. मी गाडीत बसलो. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. घर दूर जात असताना माझी नजर दोघेंवर गेली, सानूच्या हसऱ्या चेहऱ्यावर आणि सुरेखा मालकिनींच्या चांदण्या डोळ्यांवर. दोघींनी काहीही बोलले नाही, पण त्या शांत नजरेत अनेक अव्यक्त भावना दडलेल्या होत्या. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार हे मला कळलं होतं, मात्र कोणत्या दिशेने ते मला अजूनही समजत नव्हते. त्या दिवशी दुकानात पोचलो, पण मन कामावर नव्हतं. काल रात्रीचं सत्य, सकाळची शांत नजर आणि गेटवरचं सानूचं कुजबुजणं हे सगळं माझ्या विचारांत वावटळीसारखं फिरत होतं. दुपारच्या सुमारात माझ्या फोनवर सुरेखा मालकिनींचा मेसेज आला, अजय, संध्याकाळी 7 वाजता मोकळा आहेस? एक महत्त्वाचं बोलायचं आहे. त्या एका मेसेजने माझ्या शरीरात जणू विजेचा ठिणगा पडला. संध्याकाळी नेमक्या 7 वाजता मी त्यांच्या फार्म हाऊसवर पोचलो. घरात प्रकाश कमी होता. बाहेर पावसाच्या सरी शांतपणे टपकावत होत्या. दार उघडून सुरेखा मालकींसमोर उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव होता, पण डोळ्यात वेगळीच चमक. त्या म्हणाल्या, अजय, आत ये, मला काही सांगायचं आहे. जे मी बराच काळ मनात दडलं होतं. मी आत गेलो. खोलीत हलक्या सुगंधांचा दरवळ होता. त्यांनी कपाटातून एक छोटा कागदांचा गठ्ठा काढला आणि माझ्यासमोर ठेवला. मी उघडताच त्यात जुन्या फोटो, काही पत्र आणि काही कागदपत्र दिसली. त्या शांत आवाजात म्हणाल्या, ही घराची खरी कहाणी आहे आणि माझ्या आयुष्याची. त्या पुढे म्हणू लागल्या, सानूला वाटतं मी मजबूत आहे, पण मी एकटी आहे. अजय, खूप वर्षापासून इथे राहायला आलास तेव्हापासून मला पहिल्यांदा कोणीतरी माझं ऐकणारं, मला समजणारं दिसलं. त्यांच्या आवाजात कंप होता. मी काही बोलणार होतो, पण त्याचवेळी बाहेरून पावसासह कोणीतरी गेट धाडकन जोरात उघडल्याचा आवाज आला. सुरेखा मालकीन दचकल्या. त्यांनी घाईघाईने खिडकीकडे पाहिलं. तो आला का? त्यांनी हळू आवाजात विचारलं. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. कोण? त्या एक पाऊल माझ्याजवळ आल्या. त्यांचा आवाज आणखी मंद झाला. ज्याची भीती मला आहे आणि जो या घराचं भूतकाळ आहे. त्यांचा हात थरथरत माझ्या हातात आला. त्या क्षणी खोलीचं वातावरण बदललं. पावसाचा आवाज, मंद प्रकाश, त्यांच्या धडधडणाऱ्या श्वासांचा स्पर्श. एका क्षणासाठी काळ थांबल्यासारखा झाला, पण त्याचं वेळी गेटवर कोणीतरी पुन्हा ठोठावलं, यावेळी अधिक जोरात. सुरेखा मालकीन माझ्याकडे पाहत म्हणाल्या, अजय, आजपासून तुला माझ्यावर आणि सानूवर दोघीवर विश्वास ठेवावा लागेल, कारण हे घर आता शांत राहणार नाही. त्यांच्या डोळ्यातलं भाऊक सत्य आणि बाहेरचा वाढत चाललेला थरार माझ्या आयुष्याला आता एक धोकादायक पण रहस्यमय वळण देणार हे स्पष्ट होतं. आणि त्या क्षणापासून मी या दोघींच्या आयुष्यात फक्त पाहुणा राहणार नव्हतो, तर एक महत्त्वाचा भाग बनणार होतो. गेटवरचा आवाज वाढत होता. सुरेखा मालकिनींचा हात माझ्या हातात अजून घट्ट होत चालला होता. त्यांच्या डोळ्यात भीती होती, पण त्या भीतीच्या मागे एक असुरक्षितता, जिचा आकार मी प्रथमच इतक्या जवळून पाहत होतो. अजय, तो परत आला तर सगळं बदलून जाईल, त्यांनी थरथरत्या आवाजात म्हटलं. मी त्यांना हलकं शांत करत म्हणालो, मी आहे इथे, तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. माझा आवाज कमकुवत होता, पण निर्धार मात्र पक्का. तेवढ्यात बाहेरून एक जोराचा ठोका ऐकू आला. दाराला धक्का बसून घर थरथरलं. सुरेखा मालकीन माझ्या खांद्याला चिकटल्या. त्यांच्या अंगावरच्या थोड्याशा थरथरीने माझं मन ढवळून निघालं. त्या क्षणी मी पहिल्यांदाच त्यांना इतकं जवळून अनुभवत होतो. त्यांच्या केसातला मंद सुगंध, त्यांच्या श्वासाचं उबदार कंप आणि माझ्या नावाचा धीमा स्वर. अजय, त्यांनी कुजबुजत डोकं वर केलं. त्या नजरेत भीती होती, पण तिच्यासोबत एक वेगळीच ओढ होती, विश्वासाची, जवळिकीची आणि अव्यक्त प्रेमाची. मी त्यांच्या जवळ आणखी एक पाऊल आलो. त्या क्षणी बाहेरचा आवाज, पाऊस, अंधार सगळं जणू दुरावलं. फक्त आम्ही दोघं त्या मंद उजेडात. सुरेखा मालकिनींचे डोळे माझ्या स्थिरावले आणि त्यांनी हळूच म्हणालं, तू आलास तेव्हापासून घरातील शांतता वाढली आणि माझ्या मनातील रिकामी जागाई. पण आता तो परत आला तर. त्या वाक्याच्या आधीच अचानक दिवे एकाकी बंद झाले. संपूर्ण घर काळोखात बुडालं. सुरेखा मालकीन दचकून माझ्या छातीला बिलगल्या. मी त्यांना घट्ट पकडलं. अजय,
तो घरात आला आहे त्या कुजबुजल्या. एका क्षणात थरार माझ्या मणक्यापर्यंत गेला, पण त्यांच्या हाताची पकड मला पुढे ढकलत होती. मी टॉर्च अप चालू केलं आणि दरवाजाकडे जायला निघालो, पण माझ्या मनात एकच विचार होता, त्यांना एकटं सोडू शकत नाही. तेवढ्यात मागून त्यांचा हात माझ्या शर्टाला अलगद थांबवून म्हणाला, नको, तू जाऊ नकोस, मी एकटी पडेन. त्यांच्या आवाजातील जवळीक, त्यांची ओढ आणि भीती या तीनही भावनांनी क्षणात वातावरण उकरून काढलं. मी परत फिरून त्यांच्या अगदी जवळ उभा राहिलो. त्यांचं कपाळ घामानं ओलं होतं. मी त्यांच्या चेहऱ्यावरून केसांची एक बट हलकेच बाजूला केली. माझ्या स्पर्शाने त्यांच्या श्वासाला ताल क्षणभर बदलला आणि त्यांनी डोळे मिटले. त्या क्षणी काळोखात दोन गोष्टी स्पष्ट दिसत होत्या, बाहेरचा धोका आणि आमच्यात वाढत चाललेली अव्यक्त खोल जवळीक. पण पुढच्या क्षणी वरच्या मजल्यावरून पावलांचे आवाज आले, हळूहळू, थंड, जड. सुरेखा मालकीन माझ्या हाताच्या अधिक जवळ सरकल्या आणि फुसफुसल्या, तो इथेच आहे अजय. पावसाचा आवाज, अंधार आणि त्या पावलांच्या प्रतिध्वनीत रोमॅन्टिक ओढ आणि धोकादायक थरार एकत्र मिसळून आमच्या श्वासांना घट्ट बांधत होते. आणि मी जाणून होतो, रात्र अजून संपलेली नव्हती. वरच्या मजल्यावरचे पावलांचे आवाज थांबले. घरात इतकी शांतता पसरली की सुरेखा मालकिनींच्या श्वासांचा मंद उबदार तालसुद्धा स्पष्ट ऐकू येत होता. माझ्या हातावर त्यांचा हात अजूनही ठेवलेला होता, थरथरता पण माझ्यावर पूर्ण विश्वास टाकणारा. अंधारात त्यांच्या डोळ्यातील चमक सतत माझ्याकडे ओढ घेत होती. त्या कुजबुजल्या, अजय, मला माहिती नाही पुढे काय होणार, पण इतकं जाणवते की आज तू नसतास तर. त्यांचं वाक्य हवेतच हरवलं. मी त्यांच्या खांद्याजवळ येत हळूहळू आवाजात म्हणालो, मी आहे, काहीही झालं तरी. माझ्या आवाजाचा जवळचा स्पर्श त्यांच्या मनापर्यंत पोहोचल्यासारखा वाटला. त्यांनी हळूच माझ्याकडे पाहिलं, इतक्या जवळून की त्यांच्या श्वासाची ऊब माझ्या मानेला स्पर्शून गेली. त्या क्षणी बाहेरचा वादळाचा आवाज, अंधार, भीती सगळं धुसर होत गेलं. फक्त आम्ही दोघं अनामिक ओढीच्या जवळीकीमध्ये. अचानक वीज चमकली आणि खोली क्षणभर उजळली. त्या क्षणात मी त्यांचा चेहरा पूर्णपणे पाहू शकलो. भीतीच्या कडा असलेल्या भावनिक शांततेत दडलेली एक खोल दडपलेली जवळीक. विजेचा उजेड परत गेला, पण त्या क्षणाने आमच्यातलं अंतर कायमचं मिटवलं होतं. सुरेखा मालकीन माझ्याकडे एक पाऊल पुढे आल्या. जणू अंधारापेक्षा मी त्यांना अधिक सुरक्षित वाटत होतो. त्या अतिशय हलक्या स्वरात म्हणाल्या, अजय, तुला माहिती आहे का, कधीकधी एकटेपणातून जन्मलेल्या जवळीक सर्वात खरी असते. त्यांच्या शब्दांनी वातावरण एक मंद मोहक ताण वाढला. मी हळूच त्यांच्या हातातील कंप थोपटला आणि त्या स्पर्शातून जणू विरघळल्यासारख्या वाटल्या. माझ्याजवळ येत त्या हळू आवाजात म्हणाल्या, आज पहिल्यांदा मी स्वतःला सुरक्षित वाटते. आणि त्याचवेळी कोणाकडे इतकी ओढही. अनेक वर्षांनी पहिल्यांदाच त्यांच्या या कबुलीने माझ्या श्वासांचा तालही बदलला. त्यांच्या आवाजातील ओलावा आणि माझ्या नावाचा नाजूक उच्चार अंधारात रोमॅन्टिक विद्युतीसारखा चमकत होता. पावसाचा आवाज आता मऊ सरसर सरीसारखा झाला होता. त्या माझ्या खांद्याजवळ थांबल्या होत्या, इतक्या जवळ की त्यांची नजर माझ्या नजरेत पूर्ण गुंतली होती. त्या नजरेत आता भीती नव्हती, फक्त ओढ, आकांत आणि एक शब्दही न उच्चारता बोलत राहणारी भावनिक जवळीक होती. मी हलक्या स्वरात म्हणालो, तुम्ही एकट्या नाही, आता कधीही नाही. त्यांच्या डोळ्यात हलकी चमक उमटली, जणू त्या शब्दांनी त्यांच्या मनात वर्षानुवर्षापासून बंद असलेलं एक दार शांतपणे उघडलं होतं. त्या माझ्या छातीवर हलकाच हात ठेवून म्हणाल्या, अजय, तू मला सांभाळतोयस आणि कदाचित मी तुलाही. त्या क्षणी आम्ही दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ उभे होतो. बाहेरचा अंधार आणि आतल्या उबदार भावना हळूहळू मिसळत होत्या. आणि वरच्या मजल्यावरून पुन्हा एक आवाज आला, पण यावेळी मी त्यांच्या हाताला घट्ट धरून मागे पाहिलंही नाही, कारण आमच्यात निर्माण झालेला रोमॅन्टिक ताण आता भीतीपेक्षा जास्त शक्तिशाली झाला होता. आणि ही रात्र आता आमच्यासाठी काहीतरी नव्या गोष्टींची सुरुवात घेऊन आली होती. सुरेखा मालकिनीला त्या रात्रीनंतर शारीरिकबद्दल एक वेगळंच आकर्षण जाणवायला लागलं. ज्या नजरेने तो तिला पाहत होता त्यात आदरही होता, एक अनामिक ओढही. दुसऱ्या दिवशी सकाळी अजय नेहमीप्रमाणे काम करत होता, पण त्यांच्या हालचालीत रात्रीच्या प्रसंगाची सावली दिसत होती. टॉवेल देताना थोडं जास्त सावध, टूल हलवताना एक क्षण जास्त शांत. सुरेखा त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या डोळ्यात कालच मिती भिश्रित प्राक्तन अजूनही होतं, पण आता त्यात एक न सांगता येणारी जवळीकही होती. संध्याकाळी पाऊस सुरू झाला. वाड्यात अंधार पटकन चढला. सुरेखा गॅलरीत उभी होती. थेंबाचा आवाज, त्या जुन्या घराची ओलसर गंध आणि वीज येण्या जाण्यामुळे दाटलेली बेचैनी
सगळं क्षणाला वेगळं वजन देत होतं. अचानक विजेचा एक जोरदार कडकडाट झाला आणि सुरेखा दचकल्यासारखी मागे हटली. अजय धावत बाहेर आला. मालकिनी, तुम्ही ठीक आहात ना? त्यांचा आवाज थोडा थरथरत होता. त्या क्षणी सुरेखाने त्याला हलकसा हाताला स्पर्श करत सांगितलं, मी ठीक आहे, पण या घरात वीज गेली की एक विचित्र वाटतं. तिच्या हाताला त्याचा हात स्पर्शून गेला. अजय थोडा थांबला, घाबरला की ती हात काढेल, पण तिने नाही काढला. तो क्षण दोघेही शांतपणे अनुभवत उभे होते. तेवढ्यात मागून एका खोलीचा दरवाजा स्वतःहून बंद होऊन मोठा आवाज झाला. दोघेही दचकले. वाडा जणू पुन्हा काही सांगत होता किंवा काही दडवत होता. सुरेखा हलक्या आवाजात म्हणाली, या घरात काहीतरी आहे. अजय त्याने एक खोल श्वास घेतला. काल रात्री तुम्ही मला वाचवलं, पण खरं सांगतो, ते दडलेलं काहीतरी अजूनही आसपासच आहे. वीज अजूनही नव्हती. हवा थंड झाली होती. सुरेखाच्या अंगाला शहारा आला. अजयने आपला शर्ट उतरत तिला खांद्यावर दिला. हे ओलसर होऊ देऊ नका. तिने दिलेलं वस्त्र घेतलं, पण त्याच्याकडे बघत राहिली. त्या काळजीत एक कोमलता होती जी तिने बऱ्याच वर्षांनी अनुभवली. अचानक जिनेच्या वरच्या मजल्यावरून सावली हलताना दिसली. सुरेखा त्याच्या हाताला घट्ट पकडून म्हणाली, ते पुन्हा आलं. दोघेही शांतपणे जिन्याच्या दिशेने पाहत उभे राहिले. घरातील अंधार, पावसाचा आवाज आणि त्यांच्या हातातील घट्ट पकड या सगळ्यात काहीतरी वाढत होतं. थरारही आणि दोघांमधला न बोललेला ताणही. अजय तिच्या अगदी जवळ आला आणि कुजबुजला, घाबरू नका मालकिनी, मी आहे ना तुमच्यासोबत. त्यांच्या आवाजातील ऊब सुरेखाच्या हृदयात उतरली. जणू ती पहिल्यांदाच त्याच्यावर विसंबू शकत होती. पण वरच्या अंधाऱ्या जिन्यातील सावली हलत राहिली, जणू त्यांना पाहत, जणू या वाढत्या जवळकीला आव्हान देत. सुरेखा अजयच्या हाताला धरून जिन्याकडे पाहत उभी होती, पण तिचं लक्ष आता त्या सावलीवर नव्हतं. तिचा हात अजयच्या हातात कसा घट्ट बसला आहे हेच तिला जाणवत होतं. त्याच्या हातातील उष्णता तिच्या शरीरातून मंद लहरींसारखी पुढे पसरत होती. पाऊस अजून जोरात धडाधड पडू लागला आणि वारा थंड थरथरावा तसा आवाज होत राहिला. पण त्या आवाजातही अजयचा जवळ असणं तिला विचित्रपणे शांत करत होतं. अचानक अजयने दुसऱ्या हाताने तिच्या केसावरची ओली बट हलकेच बाजूला केली. तो स्पर्श इतका कोमल, इतका अनपेक्षित होता की सुरेखाने श्वासच रोखून धरला. घाबरू नका मालकिनी, तो कुजबुजला, पण त्या शब्दात भीतीपेक्षा अधिक काळजी आणि ओढ होती. सुरेखाने हळूच त्याच्याकडे पाहिलं. पावसाच्या मंद प्रकाशात त्याचे डोळे अजूनच गहिऱ्या सावलींनी भरलेले दिसत होते. त्या डोळ्यात तिला काहीतरी पाहिलं, एक भावना जी तो लपवण्याचा प्रयत्न करत होता पण लपवत नव्हता येत. अजय, ती हलक्या आवाजात म्हणाली, पण पुढचं वाक्य तिच्या घशातच अडकलं. अजय तिच्या अगदी जवळ आला, इतक्या जवळ की तिच्या श्वासाचा गारवा त्याच्या ओठावर पडत होता. त्याने हळूच त्याच्या हातावरून बोट सरकवली मनगटापर्यंत आणि सुरेखाच्या अंगातून एक रोमांचक शहारा उठला. तुम्ही अशी थरथरताय? भीतीमुळे? त्याने विचारलं, पण त्याचा आवाज स्वतःच आश्वस्त नव्हता. तोही त्या जवळकीने भारावला होता. भीतीमुळे की दुसऱ्या काहीतऱ्यामुळे कळत नाही. सुरेखा कुजबुजली. त्या शब्दांत क्षण अधिक दाट झाला. वीज परत आली तेव्हा अचानक पांढऱ्या प्रकाशाने दोघांचे चेहरे उजळले. त्यांच्या नजरा एकमेकींत अडकलेल्या होत्या. एक क्षण कुणीही तोडू इच्छित नव्हता. घराचं विचित्र वातावरण, पावसाचा आवाज, तुटकं प्रकाश या सर्वांच्या मध्ये दोघांच्या दरम्यानचा ताण एवढा वाढला की जग जणू त्यांच्या आजूबाजूला विरघळून चाललं होतं. अजयने हलकेच तिच्या गालाला स्पर्श केला. पहिल्यांदा सावध, दुसऱ्यांदा जाणीवपूर्वक. सुरेखाचे डोळे मिटले. ती त्या स्पर्शात विरघळू लागली. तिचा हात त्याच्या छातीवर ठेवला गेला. आपसूक, सहज. अजयचा श्वास थरथरला. मालकिनी, त्याच्या आवाजात लालसा नव्हती, फक्त एक खोल अनावर आकर्षण होतं. माझं नाव सुरेखा आहे, ती हळूच म्हणाली आणि त्या एका वाक्याने दोघांमधील भिंत कोसळली. तिचं नाव त्याच्या ओठावर हलक्या थरथरीने उच्चारलं गेलं. सुरेखा. बाहेर वारा गुरगुरत होता. सावल्या अजूनही हालचाल करत होत्या. पण त्या क्षणी त्या दोघांसाठी जगात फक्त एकच गोष्ट होती, त्यांच्यातील वाढती, थांबवताना येणारी आकर्षणाची ओढ. सुरेखाचं नाव अजयच्या ओठावर ऐकताच तिच्या अंगावर एक उबदार लहर उमटली. त्या क्षणाचं भारावलेपण इतकं नाजूक होतं की तिला वाटलं जर त्यांनी हल्लं तरी हा क्षण तुटून जाईल. पण अजय हल्ला अगदी सावकाश. त्याने तिच्या गालावरून बोट खाली सरकवत हनुवटीजवळ थांबवली. त्याचा स्पर्श कोमल होता, पण त्या कोमलतेत एक अनावर तीव्रता दडली होती. जणू प्रत्येक स्पर्श मागे बराच काळ दाबून ठेवलेली भावना उभी होती. सुरेखाचे डोळे त्याच्या डोळ्यात अडकलेच. त्या नजरेत एक शांत प्रश्न होता,
आणि तसाच एक मृद उत्तरही. सुरेखा, तुम्हाला खरंच भीती वाटते? तू हळू आवाजात विचारणार असला तरी त्याची नजर तिच्या ओठावर थोडी जास्तच थांबली. आता भीतीपेक्षा काहीतरी दूरच जास्त जाणवतंय. ती कुजबुजली. तिचा आवाज आता स्वतः तिलाच ओळखू आला नाही. इतका हलका, इतका उघडपणे भावनांनी रंगलेला. वाऱ्याचा एक जोरदार झोत खिडकीला लागला. सुरेखा दचकली आणि नकळत त्याच्या छातीशी थोडी जवळ आली. अजयने तिच्या कमरेवर हलकंसं अतिशय आदराने आणि संकोचाने हात ठेवला, फक्त तिला स्थिर करण्यासाठी. पण त्याच्या बोटांच्या स्पर्शाने सुरेखाच्या अंगातून अजून एक उबदार शहारा पसरला. दोघेही एका श्वासाच्या अंतरावर थांबले. बाहेर पाऊस, आत सावल्या आणि त्यांच्यातला ताण सगळे एकत्र मिसळून एक मंद धडधड वाढवत होतं. अजयचा आवाज जवळजवळ कुजबुजेसारखा झाला. तुम्ही मला जवळ येऊ द्याल? त्या प्रश्नात काही मागणी नव्हती, फक्त एक नाजूक परवानगी मागणारी ओढ होती. सुरेखाने काही बोललं नाही. तिने फक्त त्याच्या छातीला धरलेली बोटं थोडी घट्ट केली आणि तेवढाच त्याला पुरेसा उत्तर मिळाल्यासारखा भासला. तो तिच्या अधिक जवळ झुकला, पण स्पर्श घाईचा नव्हता. तो स्पर्श एक शांत थरार घेऊन आला. त्यांच्या कपाळाचा स्पर्श तिच्या कपाळाशी लागला. दोघांचा श्वास एकाच लयीत मिसळला. जणू जग थांबलं होतं. जणू सावल्यांनीही त्यांना पाहून शांतपणे बाजूला सरकावं. तिच्या कपाळापासून गालापर्यंत त्याचा स्पर्श हळूहळू सरकू लागला. प्रत्येक इंचावर एक कोमल भारावलेली ऊब पसरवत सुरेखाच्या ओठावर नकळत एक मऊ थरथर उमटली. अजयने ती पाहिली आणि त्याची नजर आणखी गहिरी झाली. तेवढ्यात घरच्या वरच्या मजल्यावरून एखाद्या वस्तू पडल्याचा आवाज आला. पण यावेळी दोघांनीही मागे पाहिलं नाही. त्या क्षणी ते घर, त्या सावल्या, तो आवाज काहीच महत्त्वाचं नव्हतं. महत्त्वाचं होतं फक्त एकच, त्यांच्यात वाढत जाणारं कोमल धडधड वाढवणारं नातं, जे दोघांनाही रोखता येत नव्हतं. शारिकचा कपाळ सुरेखाच्या कपाळाला टेकलेला असताना घरातील शांतता अचानक जड झाली. त्यांच्या श्वासांचा स्पर्श एकमेकांत मिसळलेला. त्या क्षणी कोणालाच मागे हटायचं नव्हतं. पण वरच्या मजल्यावरून आलेला आवाज पुन्हा घुमला. यावेळेस थोडा स्पष्ट, जणू कोणी मोठ्या पावलांनी चालत होतं. सुरेखाची बोटं शारिकच्या शर्टला हलकेच घट्ट पकडली. तिच्या पकडीतील थरथर अजयला जाणवली. त्याने तिच्या कमरेभोवती हात थोडासा अधिक स्थिर केला. तिला शांत करण्याच्या हेतूने, मी पाहतो वर, तुम्ही इथेच राहा. तो अलगद म्हणाला, नको, एकटीला इथे भीती वाटेल. सुरेखाचा आवाज अगदी मंद पण ठाम होता. अजयने थोडा थांबला. तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त एक विचित्र ओढ दिसली. त्याने हळूच मान डोलावली. दोघेही जिन्याकडे पावले टाकू लागले, एकमेकांच्या अगदी जवळ, जणू सावल्यांना आव्हान देत. पावसाचा आवाज खिडक्यावर ठोकत राहिला. जिन्यावरच्या प्रत्येक पावलांनी घरातील शांतता आणखी खोल होत गेली. वरच्या मजल्यावर पोचल्यावर एक जुनी खिडकी हलणाऱ्या वाऱ्याने आपटत होती. पण तिथे आणखी काही होतं. एक शिनशी साकुळलेली, धापा टाकल्यासारखी हवा. इथे कोणीतरी श्वास घेतंय का? सुरेखाने कुजबुजले. अजयने तिच्या हातावर आश्वासक दाब दिला. कदाचित वारा किंवा घर अखेर इतके जुने आहे, तो म्हणाला. पण त्याचा आवाज पूर्ण खात्री नसलेला होता. तेवढ्यात मागून एक थंड झोत त्याच्यातून गेला. इतका थंड की सुरेखाने अनाहूतपणे शारीरिकच्या बाहूला धरलं आणि त्याच्याकडे एकदम जवळ झाली. अजय थांबला. त्या थंड झोतापेक्षा जास्त त्याच्या लक्षात आलं ते तिचं स्वतःहून जवळ येणं. तो हलकेच तिला सांभाळत कुजबुजला, काही होणार नाही, मी आहे ना. तिच्या गालावरून ओढलेली वाऱ्याची थंड लहर त्याने आपल्या हाताने हलक्या स्पर्शाने झाकली, जणू तिचं संरक्षण करतोय. तिचा श्वास अजून जलद झाला, पण भीतीमुळे की त्याच्या स्पर्शामुळे ते तिलाही कळत नव्हतं. दोघेही सावधपणे कॉरिडॉरच्या शेवटच्या खोलीपर्यंत गेले. दरवाजा अर्धवट उघडा होता. आत अंधार होता, पण काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं. अजय, सुरेखा कुजबुजणार इतक्यात खोलीतून अचानक एक जुनं लाकडी खेळणं खाली पडलं. कर्कश आवाज करत सुरेखा दचकली आणि थेट त्याच्याशी चिटकून उभी राहिली. अजयच्या मनात क्षणभर थरार गेला, पण तिला जवळ धरल्यावर त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास उतरला. हे फक्त पडलेलं होतं. तो हळूच म्हणाला, तिचा चेहरा आपल्या खांद्याजवळ घेऊन. सुरेखाचा श्वास त्याच्या मानेजवळ येऊन स्पर्श करू लागला. घरातील थरार, पावसाचा आवाज, अंधार सगळं बाजूला सारत त्या जवळकीने वातावरणात एक उबदार तणाव निर्माण झाला. तिचे बोट त्याच्या हातात गुंतलेलेच राहिले. ती सोडायलाच तयार नव्हती आणि अजयला देखील आता ती जवळ असणं खूप नैसर्गिक वाटत होतं. अजय, मला खरंच कळत नाही काय चाललंय या घरात. ती पुटपुटली. तो तिच्या केसावर हात फिरवत म्हणाला, काय चाललंय ते नंतर पाहू, पण आता तुम्ही सुरक्षित आहात माझ्यासोबत. तिचा श्वास धीमा झाला, पण दोघांच्या हृदयाची धडधड मात्र आणखी वाढली.
थरार अजून संपला नव्हता आणि त्यांच्यात वाढत जाणारी जवळीकही नाही. सुरेखा अजूनही अजयच्या हातात हात गुंफून उभी होती. अंधारातलं ते पडलेलं खेळणं उचलताना अजयच्या नजरेत काहीतरी आलं. एक छोटंसं कापडी बाहुलं, धुळीने भरलेलं, पण त्यातल्या डोळ्यात ओलावा जणू अजूनही अडकलेला, आणि खेळण्याच्या खाली एक जुनी चिठ्ठी. अजयने ती उचलली. चिठ्ठीवर कोमजलेल्या अक्षरात लिहिलं होतं, माझ्या छोट्या मुलीसाठी आई नेहमी तुझ्यासोबत आहे. सुरेखाचं हृदय धस्स झालं. हे घर, इथे कोणीतरी आपल्या मुलीसाठी वाट पाहत राहिलंय. तिचा आवाज मंद, दयाळूपणे भरलेला. तेवढ्यात खोलीच्या कोपऱ्यात एक मंद, थरथरणारा प्रकाश उमटला. जणू एखादी सावली विखरून तिथून शांतपणे बाहेर जात होती. रागाने नाही, भीतीने नाही, तर मुक्ततेने. त्या दोघांनी थक्क होऊन पाहिलं. घराच्या वातावरणातील जडपणा हळूहळू हलका होत होता. जणू एखादं क्लिष्ट, दुःखी ओझं अखेर सुटलं होतं. हवेतील थंडीही विरून गेली. खिडकीचा आवाज शांत झाला. वाड्याचं हृदय जणू दीर्घ श्वास सोडून शांत झालं. सुरेखाने अजयकडे पाहिलं. असं वाटतं आपण इथे आलो ते काही योगायोग नव्हता. अजय तिच्या जवळ सरकला. तिच्या हातावर हलकी ऊब देत म्हणाला, कदाचित या घराला आणि तुम्हालाही कुणीतरी आधाराची गरज होती. सुरेखाच्या डोळ्यात एक कोमल ऊब चमकली. घराच्या शांत झालेल्या वातावरणाने तिला जाणवलं, भीती गेली, पण त्या भीतीतून जन्मलेली जवळीक उरली आहे. ते दोघे परत खाली येत असताना पाऊस थांबायला लागला. आकाशाच्या कडावर हलकी कोवळी प्रकाशरेषा उमटू लागली. सकाळ उगवत होती. दाराजवळ आल्यावर सुरेखा थांबली. तिने अजयचा हात पकडून त्याला आपल्या समोर उभं केलं. अजय, तू नसतास तर मी हे घर आणि कदाचित स्वतःलाही समजू शकले नसते. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुमचं रक्षण करायला मला काही कारणांची गरज नाही सुरेखा. मला फक्त. तो थोडा थांबला. तिच्या नजरेतला भाव त्याला पुढचं वाक्य बोलण्याची परवानगी देत होता. तुम्ही महत्त्वाच्या आहात. सुरेखाच्या मनातलं ओझं वितळून गेलं. तिने हलक्या पण निश्चित स्पर्शाने त्याचा हात आपल्या छातीशी धरला. आभार, ओढ आणि एक नव्या सुरुवातीचं निमंत्रण. मग इथून पुढे मला एकटी सोडणार नाहीस ना? तिचा आवाज सौम्य पण मनापासून होता. शारिकने तिचा हात दोन्ही हातात घेतला आणि अतिशय कोमल आवाजात बोलला, कधीही नाही. घराबाहेर उगवत्या सूर्याची किरणं दारातून आत पडली. ती सोनेरी उबदार किरणं वाड्यातलं जुना अंधार दूर करत होती आणि त्या प्रकाशात सुरेखा आणि अजय दोन्ही भिन्न एकाकी जीव आता एक नवं शांत प्रेमाने भरलेलं भविष्य पाहत होते. घराचं रहस्य शमलं होतं. भीती मागे राहिली होती आणि पुढे एक सुंदर उबदार शांत सकाळ त्यांची वाट पाहत होती. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.